मित्रांनो, या ठिकाणी पहा 26 एप्रिलला या ठिकाणी आपला मुंबई उच्च न्यायालय भरतीचे जे काही एक्झाम्स आहेत पहा ते स्टार्ट होणार आहे पहा. आता आपल्या हातामध्ये फक्त मोजके दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹249 ला आपण या अतिशय IMP म्हणजे जे काही इम्पॉर्टंट असतील थापट पसारा देणार नाही. फक्त महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे फास्ट रिव्हिजनसाठी फक्त ₹249 ला. मित्रांनो, ₹249 आपले कुठेही खर्च होतात, पेट्रोलला खर्च होतात, खाण्यापिण्यामध्ये खर्च होतात. परंतु तुम्ही या ठिकाणी योग्य ठिकाणी लावले तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पेपरला फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे, ₹249 मला फोनपे करायचे आहेत. मी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न पाठवून देईल आणि तोच अभ्यास करायचा आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी. वेळ फार कमी पहा, अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. 2026 हे वर्ष नोकरी लागण्यासाठी अतिशय गोल्डन असणार आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा सांगतो पहा. चला आपण आता या ठिकाणी पहिल्या प्रश्नाकडे वळूयात पहा. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्यावरती तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. 2025 मध्ये चर्चेत असलेलं F-15E स्ट्राईक ईगल फायटर जेट कोणत्या देशाचं आहे? मित्रांनो, हे कोणत्या देशाचं आहे? तो अमेरिका या देशाचं याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, शेतकरी कर्जमाफीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे? तर मित्रांनो, कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे? तर प्रवीण परदेशी ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर पहा. एप्रिल 2026 मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघाची संख्या किती झाली आहे? तर मित्रांनो, वाघाची संख्या किती झाली आहे? तर 10 इतकी झाली आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, गेट ऑफ टीअर्स म्हणजे दुःखाचं द्वार म्हणून कोणत्या सामुद्रधुनीला ओळखलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, बाब अल मंदबीब सामुद्रधुनीला ओळखलं जातं पहा. 6 एप्रिल 2026 रोजी शरद पवार यांनी कितव्यांदा राज्यसभा सदस्याची शपथ घेतली? तर कितव्यांदा घेतली मित्रांनो? तर तिसऱ्यांदा. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट आहे पहा, बाल अल मंदसेब सामुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या 2 जलसाठ्यांना जोडते? तर कोणत्या 2 जलसाठ्यांना जोडते मित्रांनो? तांबडा समुद्र आणि एडनचा आखात. ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत कोणत्या सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत? तर कोणत्या मित्रांनो? तर ऑप्शन्स क्रमांक 2 ECG आणि डायलिसिस या 2 सेवा मोफत केल्या जाणार आहेत. 8 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, मार्च 2026 मध्ये मंगोलियाचे 35वे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे? तर उचराल न्याम ओसर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट आहे मित्रांनो, INS तारागिरी आणि F-41 या युद्धनौकेबद्दल कोणतं विधान चुकीचं आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं आहे? तर बघा, ही एक स्टेल्थ फ्रिगेट आहे, हे बरोबर आहे पहा. हिची बांधणी माझगाव डॉक मुंबई या ठिकाणीच करण्यात आली, हे सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो, ही प्रोजेक्ट 17 या अंतर्गत बांधलेली युद्धनौका आहे, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु या ठिकाणी हे चुकीचं आहे पहा. ही नौदलातील पहिली विमानवाहू जहाज आहे, हे चुकीचं आहे पहा. माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियानासाठी महाराष्ट्र सरकारने किती निधी मंजूर केला आहे? तर बघा मित्रांनो, किती निधी मंजूर केला आहे? तर 80.75 कोटी. बघा, कोटी, 80.75 कोटी निधी. नुकतेच निवृत्त झालेला क्रिकेटपटू रासी व्हॅन्डर डुसेन कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर मित्रांनो, हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न आहे पहा, अभय सिंगला कोणत्या खेळासाठी एशियन स्क्वॅश फेडरेशन अवॉर्ड्स 2026 मध्ये सन्मानित करण्यात आलं? तर मित्रांनो, लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 3 स्क्वॅश या खेळासाठी. भारतामधील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत ठरलेली सिपाहीजाला ही पंचायत कोणत्या राज्यामधली आहे? तर ही कोणत्या राज्यातली मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 त्रिपुरा या राज्यामधली पहा. माझं गाव निरोगी गाव ही आरोग्य मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मित्रांनो, माझं गाव ही जी काही मोहीम आहे ही केलेली आहे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या महाराष्ट्र राज्याने. लक्षात ठेवायचं आहे. जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा.
तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत. ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 9325230840 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय, या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDFवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा, तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर 6 एप्रिलला मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे 6 एप्रिल. 6 एप्रिल 1896 रोजी पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचं उद्घाटन कोठे झालं होतं? मित्रांनो कोठे झालं होतं तर लक्षात ठेवायचं आहे अथेन्स ग्रीस या ठिकाणी झालं होतं पहा लक्षात ठेवायचं आहे ग्रीस. 2026 सालचा आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवसाची संकल्पना म्हणजे थीम काय आहे? मित्रांनो काय थीम आहे तर लक्षात ठेवायचं आहे खेळ सेतू बांधणे आणि अडथळे तोडणे हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? तर बिनविरोध निवड झालेले मित्रांनो कोण आहेत तर लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 2 सुनेत्रा पवार. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 सुनेत्रा पवार. खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून येणाऱ्या सुनेत्रा पवार या कितव्या महिला आहेत? ह्या कितव्या महिला आहेत तर मित्रांनो पहिल्या महिला आहेत पहा लक्षात ठेवायचे पहिल्या महिला. राज्यसभेची स्थापना कोणत्या तारखेला झाली होती? मित्रांनो राज्यसभेची स्थापना ही 3 एप्रिल 1952 झाली होती पहा 3 एप्रिल 1952. काउन्सिल ऑफ स्टेटचं नाव बदलून राज्यसभा असं कधी करण्यात आलं? तर लक्षात ठेवा मित्रांनो कधी करण्यात आलेलं आहे तर याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन्स क्रमांक 3 23 ऑगस्ट 1954 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर राज्यसभेचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. राज्यसभेची कमाल म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते? तर किती असू शकते मित्रांनो 250 इतकी असू शकते पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर किती वर्षाचा असतो तर 6 वर्षाचा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा किती 6 वर्ष. राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीद्वारे किती सदस्याचे नामनिर्देशन केलं जातं? तर मित्रांनो 12 सदस्य या ठिकाणी नामनिर्देशित केले जातात. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. 5 एप्रिल 2026 रोजी पंडिता रमाबाई यांची कितवी पुण्यतिथी साजरी झाली? मित्रांनो कितवी झाली तर 104वी. लक्षात ठेवा 104वी पुण्यतिथी साजरी झाली होती पहा. नेक्स्ट मित्रांनो SAFF अंडर-20 चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद हे कोणी जिंकलं? तर मित्रांनो कोणी जिंकलं आहे तर बांगलादेश आपलं याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश. नेक्स्ट मित्रांनो भूभारती पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केलं आहे? तर मित्रांनो हे कोणत्या राज्याने लॉन्च केलं आहे तर तेलंगणा ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा राज्याने हे लॉन्च केलेलं आहे. इंग्लंडची सर्वोच्च मानांकित महिला बुद्धिबळ खेळाडू कोण बनली आहे? तर कोण बनली आहे तर मित्रांनो बोधना शिवनन ही बनली पहा ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पहा सुखफर राम तपस्वी राजा या पुस्तकाचे विमोचन कोणी केले आहे? बघा विमोचन तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक 3 आशुतोष अग्निहोत्री याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. कोणत्या राज्यामधील सेपा हिजला या जिल्ह्याला भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून घोषित केला आहे?
तर त्रिपुरा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 त्रिपुरा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या शैक्षणिक संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे? तर NCERT मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे NCERT. नासाच्या चंद्रावर जाणाऱ्या आर्टेमिस सेकंड मिशनचा भाग असलेली महिला अंतराळवीर कोण आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे क्रिस्टिना कोच याचं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवायचं आहे क्रिस्टिना कोच. पुढचा प्रश्न मित्रांनो, आशियाई स्क्वॉश फेडरेशन अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने प्लेयर ऑफ द इयर 2025चा किताब जिंकला आहे? तर पहा मित्रांनो कोणी जिंकलेला आहे तर अभय सिंग आणि अनहद सिंग म्हणजे वरील दोन्हींनी हा जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सेलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा मित्रांनो कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कृष्ण कुमार सिंह ऑप्शन क्रमांक 1 कृष्ण कुमार सिंह याचं बरोबर उत्तर आहे. पहा नेक्स्ट पहा, जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक निर्यातदार देश कोणता बनला आहे? तर मित्रांनो कोणता बनला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आपला या ठिकाणी भारत देश बनलेला आहे. पहा नेक्स्ट मित्रांनो, स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणता चित्रपट हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे? तर मित्रांनो कोणता ठरलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 3 होम बाउंड. ऑप्शन क्रमांक 3 होम बाउंड हा चित्रपट ठरलेला आहे. पहा पुढचा प्रश्न आहे पहा, तब्बल एका शतकानंतर कोणत्या राज्यामध्ये काळविटांचं पुनरागमन झालेलं आहे? कोणत्या राज्यामध्ये झालं मित्रांनो तर छत्तीसगडमध्ये. ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड. IPL मध्ये 200 बळी म्हणजे विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? तर मित्रांनो कोण ठरला आहे तर भुवनेश्वर कुमार. ऑप्शन क्रमांक 3 भुवनेश्वर कुमार. भारतीय नौदलामध्ये समाविष्ट झालेली तिसरी परमाणु संचलित पाणबुडी कोणती आहे? कोणती आहे तर INS अरिमन. लक्षात ठेवा INS अरिदमन ही आहे. कोणत्या राज्य सरकारने पहिले जाती आधारित सामाजिक आर्थिक सर्वेक्षण चालू केलं आहे? तर पंजाब राज्य सरकारने हे चालू केलेले. पहा 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं आहे? मित्रांनो हे कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं आहे तर राजगीर बिहार या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. पहा नेपाळच्या संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर डोल प्रसाद आर्यल याची निवड झाली आहे. पहा जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेमध्ये बँकॉक या ठिकाणी महिलांच्या कंपाऊंड प्रकारामध्ये शीतल देवीचा पराभव करून सुवर्ण पदक कुणी जिंकलं? तर पायल नाग. ऑप्शन क्रमांक 2 पायल नागने हे जिंकलेलं आहे. 9-10 एप्रिल 2026 रोजी भारताच्या तिन्ही संरक्षण दलाची त्रिसेवा परिसंवाद रणसंवाद 2026 कोठे आयोजित केला जाणार आहे? मित्रांनो कोणत्या ठिकाणी हा आयोजित केला होता तर बंगळुरू या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 3 बंगळुरू या ठिकाणी. पहा नुकतेच पहा पूर आणि भूकंपामुळे प्रभावित झालेल्या कोणत्या देशाला भारताने मानवतावादी मदत पाठवली? तर मित्रांनो अफगाणिस्तान याचं बरोबर उत्तर आहे. पहा लक्षात ठेवा अफगाणिस्तान. 7वी राष्ट्रीय सब ज्युनियर 17 वर्षाखालील बॉक्सिंग स्पर्धा 2026 कोठे सुरू झाली? तर मित्रांनो ही नागपूर या ठिकाणी सुरू झाली. पहा ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. भारताने 4 ते 60 वर्ष वयोगटासाठी मंजूर केलेली पहिली डेंग्यू लस कोणती आहे? तर मित्रांनो कोणती आहे तर बघा TAK-003 ही आहे. नेक्स्ट पहा मेघालय सरकारने दुर्गम भागांमध्ये उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? तर स्टारलिंक इंडिया. नेक्स्ट मित्रांनो शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पामध्ये नुकतेच कोणता जिल्हा समाविष्ट करण्यात आला आहे? तर सातारा हा जिल्हा. ऑप्शन क्रमांक 3 सातारा जिल्हा मित्रांनो समाविष्ट केलेला आहे. असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी. पहा करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शन अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते. बघा त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेत. पहा ह्या PDF मित्रांनो तुम्हाला
या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचेसुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google Pay करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google Payमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.